केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल कोल्हापूरमधील सभेमध्ये बोलताना शिवसेनेबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं होतं। यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा उल्लेख करताना शिंदे गट असा उल्लेख केला जात होता। मात्र आता परिस्थिती बदललेली असून शिवसेना एकच असल्याचं अमित शहांनी स्पष्ट केलंय। त्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी नेमकं काय प्रत्युत्तर दिलंय? अमित शहांच्या पोटातलं विष ओठावरती आलं, नशीब अमित शहा बोलले नाहीतर की एकनाथ शिंदे देशाचे पंतप्रधान आलेले आहेत असं नशीब नाही बोलले, अशी टीका ही राऊतांनी केलेली आहे आणि त्यावरती मंत्री संजय शिरसाट यांनीही प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात। शिवसेना के अध्यक्ष और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है। नशीब ते असं नाही बोलले की एकनाथ शिंदे हे आता देशाचे पंतप्रधान आहेत, ते तसंही बोलू शकतात। एकनाथ शिंदे ही अमित शहांची टेस्ट ट्यूब बेबी आहे। शिवसेना कोणती हा निर्णय तुम्ही दिलात याच्यातच एक स्पष्ट झालेलं आहे की अमित शहा यांच्या दबावामुळेच सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही आणि अमित शहा यांच्या दहशत आणि दबावामुळेच ईडीमुळे सातत्यानं शिवसेना फोडण्याची प्रक्रिया सुरू आहे। तेव्हा काल जे म्हणाले हे त्यांच्या पोटातलं विष अमित शहांच्या ओठावर आलं। शिवसेना प्रमुखांची जागा घेण्याची प्रेरणा ही अमित शहाने एकनाथ शिंदेला दिली। टेस्ट ट्यूब बेबी असलं तरी ठीक आहे, पण 12ची अवलाद ही 12 ठिकाणी जाऊन आलेली, फिरून आलेली, मग याला शरद पवारचं टेस्ट ट्यूब बेबी होतो का? राहुल गांधीचा टेस्ट ट्यूब बेबी हे याचं बी थोडं का डीएनए करावं लागेल, याला तपासावं लागेल। म्हणून हे बेवारस अवलाद असते ना, ती अशीच वक्तव्य करत असते। त्यांना ना आईचा धाक ना बापाचा धाक, म्हणून असे वक्तव्य करणं हे त्यांच्याकडूनच अपेक्षित आहे। ज्या हिमतीने एकनाथ शिंदेनी मारली ना ठासून, त्याची जखम आणखीन त्यांच्या पृष्ठभागावर आणखीन ती बळबळते आणि त्याचा हा परिणाम आहे।